हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे पुरणाचा स्वयंपाक चालू आहे. तर आपला शॉर्ट व्हिडिओ तर गेलेलाच आहे, बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ येतो आहे. तर थोडं लेट झालं टाकायला. तर हे माझ्या मैत्रिणीकडे मंडी सोसायटीमधल्याच एका मैत्रिणीकडे जेवण होतं सुवासनींचं. तर त्यांनी 7 सुवासनी सांगितलेल्या. ॲक्च्युली त्या ज्या आहे तर त्यांनी म्हणजे मला फोन केलेला, येऊ शकणार का? तर म्हटलं हो. तर मग अशा 7 झालेल्या बायकाबरोबर जमा. इथे त्या पूजा करून घेत आहे. आता सगळ्या नैवेद्य वगैरे तयार आहे. तर त्यांनी नैवेद्य दाखवलेला आहे आणि छान तुळशीचं पान वगैरे ठेवून वरण भातावर, जसं की आपली भारतीय संस्कृती, भारतीय म्हटल्यापेक्षा आता ज्यांना देवाचं माहिती आहे नैवेद्याचं ताट कसं करायचं ते बरोबर करतात. तर तुळशीचं पान खूप मेन असतं. तर काही यालाच असतं ते नैवेद्याला. आता जसं की श्राद्धांचं वगैरे असतं त्याला नाही ठेवत. तर असं नैवेद्य त्यांनी दाखवून घेतलेलं आणि इथे मी जेवण दाखवते तुम्हाला. आता त्यांनी काय काय बनवलं. डाळ भात नव्हता ॲक्च्युली, आमटी होती, पुरण होतं, ही मेथीची भाजी. तर हे देवीचंच होतं. ते तुळजाभवानीला जाऊन आले होते. तर देवीला नैवेद्य मेथीची भाजी लागतेच, थोडीशी का होईना पण करावी लागते. ही पुरणाचा स्वयंपाक केलेला त्यांनी. तर आमटी बघा किती छान तर्रीवाली दिसते. आणि इथे ते खीर बनवतात, सॉरी खीर नाही, दूध असतं किंवा गुळवणी काय ते असतं. तर आमच्या साईडला खीर असते, खीर आणि पुरणपोळी, पण त्यांच्या साईडला दूध किंवा गुळवणी असते. आणि यांच्याकडेच होतं ते सुवासनींचं जेवण, ह्या ताईंनीच बनवलेलं पण आणि सगळ्यांना सांगितलेलं पण जेवायला. तर आम्ही फक्त लास्टमध्ये म्हणजे थोडी मदतीला गेलेलो. तर पुरणपोळ्या वगैरे करू लागल्या त्यांनी, तोपर्यंत आवरलं त्यांचं. इथे ताटं तयार केलेली सुवासनींना जेवायसाठी. बघा ताटं किती छान सजवलेली. तर मी थोडीशी हेल्प केली त्यांना. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग नंतर त्यांनी सगळ्यांच्या ओट्या भरलेल्या. तर ओट्यांमध्ये त्यांनी ब्लाऊज पीस, नारळ आणि तांदूळ याची ओटी भरलेली. तर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांनी ते जे आहेत तर ते तुळजाभवानीला जाऊन आलेले. तर असं म्हणतात की आपल्या मराठी लोक तरी, महाराष्ट्रीयन लोक तरी बरेचसे असं देवीचं ठिकाणी, आता शक्तिपीठ म्हटलं म्हणजे ते आहे तुळजाभवानीचं एक आपल्या आराध्य दैवत महाराष्ट्राची म्हटलं तरी चालेल म्हणजे आहेच ॲक्च्युली. तर त्या तिथे जाऊन आल्या आणि बऱ्याच बायका असं देवीला वगैरे जाऊन आल्या ना, फर्स्ट टाईम किंवा काय असेल त्यांचं मानलेलं किंवा काही असेल, तर ते आल्यानंतर ना 7 किंवा 9 किंवा 11 त्यांच्या याच्याप्रमाणे जसं झालेलं तसं एकसुद्धा बसवतात. तर त्यांनी 7 बोलवलेल्या सुवासनी आणि त्यांना पुरणाचा वगैरे स्वयंपाक करून त्यांना जेवायला सांगितलं. हळदी कुंकू पण दिलेलं. मार्गशीर्ष महिना पण होता. त्यांचा पदर सारखा खाली येत होता, मी टाकत होती पण तो नव्हता टिकत. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना जेवायला सांगितलेलं. जसं सुवासनी म्हटलं तर नारळ आणि ब्लाऊज पीस आणि त्याची ओटी भरलेली. तर जेवण वगैरे झाल्यानंतर हे म्हणजे उठायचं नाही सांगितलेलं, तिथेच बसायचं. जेवण झाल्यावर आम्ही तिथेच बसलेलं आणि त्यांनी ओट्या भरून घेतलेल्या आहे. तर अशा प्रकारे केलेलं. तर छान वाटलं. म्हणजे एक आपलं सगळ्या बायकांची ॲक्च्युली भेट पण होते आणि आपली जी संस्कृती आहे ती पण जपणं होतं. आता इथे माझीसुद्धा ओटी भरून घेत आहे ते. तर मी त्यांना काय बोलत होती कुणास ठाऊक. ॲक्च्युली सगळेजण काय बोलायचे, मॅचिंग ब्लाऊज पीस भेटलं तर बरं होईल. तर असं असतंच, कारण ब्लाऊज पीस त्यांनी छान दिलेले. तर ते कुठल्याही साडीवर म्हणजे मॅच होईल असं होतं. आणि हा प्रसाद पण देते ते सोबत तुळजाभवानीचा. तर बऱ्याचशा साड्या आमच्या जवळपास सेमच झालेल्या, अचानक भयानक म्हणतात ते. तर असं झालेलं. तर अशा प्रकारे त्यांनी सुवासनी बसवून घेतलेल्या. ओट्या वगैरे भरून मग आम्ही आमच्या घरी आलो. मग नंतर त्यांनी उपवास वगैरे सोडला त्यांचा. तर ते नंतर जेवले. तर असं झालेलं आमचं सुवासनीचा कार्यक्रम. तर शॉर्ट व्हिडिओ तर आलेला. आता हा मोठा व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी. त्यानंतर त्याच दिवशी होता माझ्या मुलाचा बड्डे. तर संध्याकाळी आम्ही बड्डेसुद्धा सेलिब्रेट केला, म्हणजे घरच्या घरीच केला. ॲक्च्युली त्याला ऑफिसमधनं यायला खूप वेळ झालेला. तर त्यांनी आम्हाला छोटीशी ट्रीट दिली, एक बाहेर जेवायला घेऊन गेला तो. त्यानंतर रात्री आम्ही आल्यावर पुष्कळ 11 वाजून गेले होते आम्हाला. तर केक कापला. तर मी त्याचं ऑप्शनसुद्धा केलं नाही. ॲक्च्युली सकाळी मी त्याला देवाच्या पाया वगैरे पडला तेव्हा टिक्का लावलेला त्याला आणि माझी पूजा झालेलीच होती तेव्हा मी त्याला थोडंसं आरती वगैरे दिलेली. आता हे फायर कॅन्डल जळवून तो स्वतः केक कापतो आहे, म्हणजे तोच कापणार, पण कॅन्डल पण त्यानेच धरलेली स्वतः. तर अशा प्रकारे आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट करून घेतलेला.
आणि म्हणजे खूप रात्र झाली होती, तर तो नाहीच म्हणायचा. पण म्हटलं अरे नाही, केक आणलेला आहे तर कापावंच लागेल. तर अशा प्रकारे केलेलं. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही कमेंट करतच नाही. आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि थंडी तर नाही आहे असं म्हणणार नाही मी, थंडी आहे म्हणून काळजी घ्या. तर थंडी यावेळेस खरंच नाही आहे. तर अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट करून घेतला. तर पप्पाला आधी केक, त्यानंतर मग मी. तर मला बोलतोय तर तुमच्याच व्हिडिओत तुमचं स्वागत आहे असं. तर मी त्याला तर डायरेक्टच खाऊ घातलेलं. आणि भाई भाई का प्यार देखो कितना. चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ. ओम साईराम.